अतिशय आनंद झाला की मागच्या वर्षामध्ये आपल्या संघटनेचं काम हे अतिशय उत्कृष्टपणे पार पडलं आणि हे काम करण्यामध्ये दरवर्षाप्रमाणेच न थकता जे काम करतायत त्याच्यामध्ये मनोहर पोकळे साहेबांचा सगळ्यांना मोठा वाटा आहे. ते अतिशय एक कार्यकर्ता पण आहेत आणि कार्याध्यक्ष पण आहेत. सकाळपासून आपण पाहिलं या कार्यक्रमाचे सगळे सूत्र त्यांच्याच हातात आहेत. आत्ताच वैयक्तिक पुरस्कार सांगताना सुद्धा वैयक्तिक पुरस्कारांची घोषणा करताना सुद्धा प्रत्येक माणसाच्या कामाबद्दल त्यांना इतकी सखोल माहिती आहे आणि त्यांना पुरस्कार देत असताना त्यांनी केलेल्या कार्याची सुद्धा सगळी माहिती वैयक्तिकरित्या ते या ठिकाणी सांगत होते. खूप जबरदस्त अभ्यास करतात. या अधिवेशनाची तयारीच ते गेल्या 2 महिन्यापासून करतात. पूर्वाने ते माझ्याकडं सतत 8-15 दिवसाला येत राहतात. किती तयारी उत्तम केलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून पोकळे साहेब, त्याच्यानंतर मग त्यांची सर्व टीम, खास करून गुरव गायकवाड साहेब आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आहे की 2022 मध्ये आपण ही नवीन कमिटी स्थापन केली. म्हणजे थोडक्यामध्ये अरुण गोंगेरवार साहेब, आणखी अरविंद इनामदार साहेब यांनी पुढाकार घेऊन 2014 मध्ये ते दोघेही सेवानिवृत्त झाल्यानंतर या संघटनेची स्थापना केली. दुर्दैवाने त्यांना फार अल्पायुष्य लाभलं आफ्टर सेवानिवृत्ती. अन्यथा आज खरं तर त्यांनी नेतृत्व केलं असतं तर आपला हे आकडा 1 लाखाच्या वर नक्की गेला असल्याच्या बाबतीमध्ये. पण आज अवश्य आपल्याला त्यांची आठवण या ठिकाणी काढली पाहिजे की त्यांनी IAS मध्ये ज्यांनी चीफ सेक्रेटरी म्हणून काम केलं, ज्यांनी राज्याचे DG म्हणून काम केलं, आयुक्त, पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक पदावर काम केलं, त्या लोकांना का वाटावं हे सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्यांची संघटना सेवानिवृत्तांची काढून त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला पाहिजे होतं हे मान्य. परंतु त्यांनी राज्यस्तरीय कृत्यशील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संघटना काढायचा पुढाकार घेतला. त्यांनी ही संघटना स्थापन आणि रगकर्णिक साहेब, रगकर्णिकांतर आयुष्य कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या व्यथा शासनासमोर मांडण्यासाठी अगदी वसंतदादांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना दमडा सुद्धा देणार नाही असं मुख्यमंत्री सांगत असताना सुद्धा 2 महिने संप करून दाखवलेले रगकर्णिक साहेब. तर अशा ह्या लोकांच्या पुढाकारामुळं त्यांच्यामध्ये जे काही कर्मचाऱ्यांच्या बद्दल, अधिकाऱ्यांच्या बद्दल उच्च पदावर काम करताना सुद्धा त्यांचे प्रश्न कदाचित या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी जवळ बोलून बघितले असतील. ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांचे प्रश्न फारसे शिल्लक राहतच नाहीत, कारण त्यांची दखल घेणारी बरीच मोठी यंत्रणा असते. त्यामुळं सेवानिवृत्त होत असताना आमचे PA, आपला स्टाफच एवढा जबरदस्त असतो की ते सगळं आम्ही सेवानिवृत्तीच्या दिवशीच आमच्या हातामध्ये आणून देतात. त्यामुळे बरोबर आहे, काय पैसा आपल्याला काय बघायला लागलं नाही की पेन्शन पेपर कधी गेले, DCRC कधी आली, ती बँकेत जमा झाली का नाही झाली हे पण बघायला आपल्याला वेळ नव्हता. म्हणून ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये लोकांचे प्रश्न नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं राज्य कर्मचारी, राजपत्रित अधिकारी, राज्याचे क्लास 2 यांचे प्रश्न त्यांनी जवळून पाहिले होते. महाराष्ट्राच्या मातीतले हे 3 जण होते. उच्च पदाला जाऊन सुद्धा महाराष्ट्राच्या बद्दलची भावना, महाराष्ट्राच्या बद्दलची बांधिलकी आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या जीवावर आपण चीफ सेक्रेटरी म्हणून राज्य केलं, राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून काम केलं, त्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि म्हणून त्यांनी 2014 मध्ये ही संघटना चालू केली. त्यांचं या ठिकाणी स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊया की तुम्ही हे रोपटं लावलं होतं, आता त्याला खऱ्या अर्थानं आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या भाषेमध्ये वटवृक्षाचं रूपांतर तिचं व्हायला लागलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार. 2022 मध्ये 500 फक्त मेंबर होते, बरोबर आहे ना. 2022 मध्ये 500 आणि 2022 नंतर पुन्हा मला 4था कार्यक्रम या ठिकाणी होता. अजून 5वा कार्यक्रम व्हायचा या पदाधिकाऱ्यांच्या कालावधीमध्ये. या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी पहिल्यांदाच आव्हान देतो की तुमचा 5 वर्षाचा कालावधी संपताना 10,000चा आकडा मात्र कसल्या परिस्थितीत गाठलाच पाहिजे हे आपण सगळ्यांनी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. जितकी संघटनेचे पदाधिकारी वाढतील तितके आमचे सगळेच, म्हणजे आम्ही सगळेच ऍक्टिव्ह होऊन जातो. एक तर अर्थशास्त्र पण बदलतं, आमचा रीच वाढतो
म्हणजे आज एवढ्या सभासदांच्या जोरावर राज्याच्या वित्तमंत्र्यांनी सेवानिवृत्तांच्या प्रश्नाच्या बद्दल कृतीशील राज्यस्तरीय संघटना म्हणून आपल्या संघटनेला चर्चेसाठी बोलवावं. अर्थात आमचे यादव साहेब आणखी ठाण्याच्या सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये धन्यवाद दिले पाहिजे की तुमच्यामुळे ही बैठक आयोजित झाली. आणि म्हणून राज्याच्या वित्त मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी दखल घेऊन आपल्या प्रश्नाच्या बद्दल आपल्या संघटनेला या ठिकाणी द्यावं आणि बोलवावं आणि आपल्याकडे प्रश्न त्याच्यासमोर मांडावे. हे खरोखर अतिशय सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हटलं तरी चालेल की आमची दखल शासनानं घेतली. जशी संघटना वाढायला लागली आम्ही सगळे अधिकारी, राजपत्रित अधिकारी, IAS अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, आमचे सातारचे एक विद्यापूर ऍक्टिव्ह कार्यकर्ते बसले कुठे गेले ते IAS अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं सांगतात ते. हो, जगताप साहेब ना, धुमाळ साहेब. ते धुमाळ साहेब हे सतत सांगत असतात की ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी जर का प्रत्येकाने एक एक गाव करायचं ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये 200-400 गावं आदर्श होऊन जातील. ते सातारा जिल्ह्यातले आहेत, माझ्यावर खूप प्रेम करतात, माझ्या तिथं गावावर प्रेम करतात. ते असं म्हणतात की काय अधिकारी जर का 40-42 वर्ष एखाद्या गावामध्ये काम करतो आणि ते जर का गाव एवढं नावारूपाला येतो, तिथे जर का समृद्धीमध्ये वाटचाल होते तर सगळ्या गावांचे असे व्हायला पाहिजे आणि सगळ्याच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये काम करावं. याच्यासाठी माझ्या पाठीमध्ये सतत टाकतात तुम्ही सतत सगळ्या फोरमध्ये बोललं पाहिजे असं त्यांचा आग्रह असतो. खाली मगाशी पण या विषयावर बोला म्हटलं होते आणि म्हणून मुद्दा तुमचा उल्लेख करून या ठिकाणी बोलतो तो ती तळमळ आहे. या धुमाळांची तळमळ धुमाळ संघाला उभं राहा एवढी लाल बाजू शास्त्रीय आहे पण तळमळ त्यांच्यापेक्षा मोठी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या समोरचे मी काही चांगल्या गोष्टी ज्या गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खास करून मेंबर संख्या वाढवण्याच्या मध्ये आणि विशेषतः मगाशी आकडेवारी कोकळे साहेबांनी सांगितली तिचा मी या ठिकाणी जरूर थोडा संदर्भ पण देणार आहे की नोंदणीकृत सदस्यांची संख्या आपल्या 5,936 आणि मुख्य प्रवर्तक आणि त्यांनी पण केलेले मेंबर्स 732 असे म्हणून 6,419 एवढे मेंबर म्हणजे 6,500 मेंबर आपले या ठिकाणी झालेले आहेत. आणि जेव्हा नवीन मेंबर होतात तेव्हा ते आपल्याबरोबर 100, 500, 200, 50, 60, 100 लोकांना घेऊनच येतात. आणि म्हणून आपण जितके जास्त लोकांना मेंबरशिप करू तेवढं मेंबरशिप वाढण्याचं प्रमाण पण वाढणार आहे. हे देखील आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मेंबर होऊन संघटना वाढवण्याच्या मध्ये आपण सगळ्यांनी ज्यांचा सत्कार केला त्या ज्या शाखा खास करून धुळे, जालना, बीड यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की जिथं संघटना वाढतच नव्हती त्याच्यामध्ये दांगड साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की मराठवाड्यामध्ये ही संघटना वाढावी यासाठी दांगड साहेबांचं खूप मोठं नाव आहे. ते मराठवाड्यातले आहेत, मराठवाड्यातल्या विभागीय आयुक्त होते आणि शासनामधल्या ज्या सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांच्या मध्ये ज्यांचं नाव घेतलं जात त्याच्यामध्ये IAS अधिकाऱ्यांमध्ये उपासनाथ दांगड यांचं नाव आपण घेतलं आहे. आणि त्यांच्या पुढाकारामुळं आज मराठवाड्यामध्ये संघटना वाढती आहे. या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणावर संख्या सेवानिवृत्तांची ज्या पुण्यामध्ये राहते, ज्या पुणे विभागामध्ये राहते, ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहते तिथे आम्हाला अध्यक्षच मिळत नव्हता. आणि अशोक पाटील साहेब तुम्ही उभं राहा अवश्य. अशोक पाटील हे ॲडिशनल कलेक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेले माझ्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांनी पुढाकार घेताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळं आता संघटने वाढीला खूप चांगल्या प्रकारची गती आलेली आहे. आपण अधिकाधिक रेव्हेन्यूमध्ये माणसं, अधिकाधिक राजपत्रित अधिकारी, क्लास 1, क्लास 2, तहसीलदार, कारण तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांच्याकडे ॲडव्हान्टेज असतो त्यामुळे ते जास्त मोठ्या प्रमाणावर मेंबरशिप करण्यामध्ये मदत करू शकतात. आपल्याला कल्पना आहे की जिल्ह्यामधला RDC हा तिथल्या जिल्ह्याच्या राजपत्रीय अधिकारी संघटनेचा पण तो पदसिद्ध एक विभागीय अध्यक्षच असतो तो तिथला. आणि म्हणून रेव्हेन्यू मधल्या अधिकाऱ्यांना जास्त ॲडव्हान्टेज आहे लोकांच्या पर्यंत पोस्टमध्ये शब्द टाकला तर त्यांचं लोक ऐकतात, त्यांची वैयक्तिक मदत अनेक लोकांना झालेली असते. म्हणून अधिकाधिक दांगड साहेब आपण पण प्रयत्न करूया की महसूलमध्ये जेवढे अधिकारी आपण मेंबरशिप करू तितकी आमची मेंबरशिप सर्वत्र वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. सगळ्यात ऍक्टिव्ह जर का कोण असेल सेवानिवृत्तांच्या मध्ये तर ते इंजिनियर साहेब जास्त ऍक्टिव्ह आहेत असं मला दिसून आलेलं आहे. म्हणजे मनोहर कोकळे म्हणून नाही सांगत
तेच ना सांगतो ना की म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह हे इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले वेगवेगळ्या पदावर. आता मगाशी काही शाखा अधिकाऱ्यांनी शाखा अभियंत्यांनी 100 मेंबर केले एका वर्षभराच्या कालावधीमध्ये. आणि म्हणून या अधिकाऱ्यांच्या मध्ये म्हणजे इंजिनियर्स जेवढे वाढवता येते तेवढे वाढवूया. म्हणजे आजच्या या सगळ्या म्हणाला 5-6 वर्षाच्या कामातून असं आपल्याला दिसत आहे की कोण जास्त उपयुक्त ठरेल संघटना अधिक चांगली करण्यासाठी. संघटना जर का चांगली झाली, ती मोठी झाली, तर आपले सेवानिवृत्तांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी एक मोठा फोरम निर्माण होऊ शकतो. आता ज्या संघटना 2 आहेत त्या आपल्या पुढे त्यांची मेंबरशिप आहे 1 लाख आणि कोणी 25,000च्या पुढे आहे, त्यांच्यामध्ये आपल्या संघटनेच्या मध्ये एक बेसिक फरक आहे की आपल्याकडे ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांच्या पासून ते कर्मचाऱ्यांच्या पर्यंत. मला आठवतं पहिल्याच बैठकीमध्ये हा विषय आला होता की तुम्ही फक्त अधिकाऱ्यांची संघटना का मानता. सुनंदा दादाने तुम्हीच मांडला होता मला वाटतं, बरोबर आहे ना, पहिल्याच 22 सालाच्या बैठकीमध्ये. आता सगळेच अधिकारी झाले, व्हेरी गुड. आता ग्रामसेवक सुद्धा अधिकारी, तलाठी सुद्धा अधिकारी झाले. अधिकारी संख्या वाढल्यापासून कामाचा वेग मंदावलेला. एवढे अधिकारी होते तरी एवढं स्लो होतं. आता एवढे अधिकारी वाढल्यानंतर त्याचा गती किती कमी होईल आपण कल्पना करू शकता. कारण अधिकारी म्हणलं की मग त्याचं बिहेवियरच बदलते. गावामध्ये जो गाव कामगार तलाठी आहे म्हटलं की जरा दबून होता, तर तो महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे राज्यामध्ये सगळेच अधिकारी आणि जनता मात्र सगळ्यांच्या समोर जीव हुजूर करण्यापर्यंत त्यांना काही कोणी राहिलंच नाही. राजपत्रित अधिकाऱ्यांपर्यंत जायला त्याला भीती वाटायची. त्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना भेटायला पण भीती वाटेल की काय. काही कालावधीनंतर त्यांना राजपत्रित दर्जा दिला तरी काही आश्चर्य वाटू नये मला असं वाटतं. तर आपण या पद्धतीने अजून एक खूप चांगला सोर्स आहे त्याच्यामध्ये फार आपल्याला यश आलं नाही की ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट साहेब आपण कृषी खात्यामध्ये काम केलेलं आहे. कृषी खात्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर खालपर्यंत जाऊन काम करणारे यंत्रणा आहे. जिल्हा परिषदेमध्ये यंत्रणा आहे, शिक्षकांच्या मध्ये यंत्रणा आहे. तर आपण आता आपली संख्या वाढली म्हणजे 500 होतो 22 मध्ये, आता 6,500 मध्ये 6,000 आम्ही वाढलो आहोत. तर आपला हा वेग वाढू शकतो की आपल्याला विलंब झालेला आहे खूप जेवणासाठी. कारण 2 वाजत आलेले आहेत. आपण सेवानिवृत्त आहोत. 50%च्या पुढच्या लोकांना 50%पेक्षा अधिक लोकांना नक्की शुगर असू शकते, नक्की बीपी असू शकतो. त्यामुळं वेळेवर जेवण व्हायला पाहिजे सेवानिवृत्तांच्या बैठकीमध्ये. खरं तर नाही काही विषय एवढा विलंब चालणार नाही. भविष्यामध्ये आपण काहीतरी रचना अशी करूया की 1 ला आपली बैठक संपलीच पाहिजे. हा पहिलं सेशन आहे, जेवणापुरतं सेशन हे बरोबर आहे ना, 1 ला संपलं पाहिजे. दुपारच्या सेशन मध्ये समजा हे पुरस्कार वितरण आहे, कारण इतक्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर एका सत्रामध्ये होणं पण शक्य नाही. आणि म्हणून आपल्याला थोडंसं बसून काय आपण करू शकतो की जेणेकरून आटोपशीर आणि वेळेमध्ये कार्यक्रम होईल. जितका उशीर आता जेवायला उशीर झाला की दुपारचे सत्र चालू करायला उशीर, दुपारचे सत्र चालू करायला उशीर म्हणला की परत जायला उशीर. आणि सगळे बाहेर गावावरून आलेले आहेत, आग्रा पोचायचं रात्रभर प्रवास करावा लागेल. आपण काही ना काहीतरी सिस्टीम आपल्याला बदलता येते का बघूया. 11:30चा जो कार्यक्रम आहे तो थोडा लवकर चालू करता येऊ शकतो का, या कार्यक्रमाला सुरुवात करता येते का, वगैरे वगैरे. काय ना सकाळचा जो 1.5 तासाचा कालामध्ये आपण ठेवलाय तो एक अर्ध्या पाऊण तासाचा कार्यक्रम इथं वाढवला तर आपण 1 वाजेपर्यंत संपवू शकतो. आणि म्हणून या पद्धतीने आपण काम करतो आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे की मेंबरशिप वाढवण्यामध्ये आपण सगळेजण खूप चांगलं काम करतो आहोत. त्याच्यामध्ये खूप बारकावेने मगाशी अविनाश मोरे जालना हटायचे धुळ्याचे, खऱ्या अर्थानं अरुण दाते वाटावेत इतका सुंदर त्यांनी मगाशी गाणं या ठिकाणी सादर केलं. आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी एवढा बारकावेनं अभ्यास केला होता की सर्व क्षेत्रामधल्या ज्या लोकांचं मागच्या वर्षी निधन झालं ते नावं ऐकल्यानंतर धक्का बसला की अलीकडे आपण घटना घडली की 1-2 दिवस आपण पेपरमध्ये येतो, टीव्हीवर एखादा दिवस येतं, किती मोठा माणूस असला तरी आता त्याचं लाईव्ह टीव्हीवरचं आणि मीडियावरचं एका दिवसाच्या पलीकडे राहिलं अशा प्रकारची परिस्थिती आहे. बाबा आढावसारखी व्यक्ती गेली, सुमन कल्याणपूरकरसारखी व्यक्ती गेली, दादांसारखी व्यक्ती गेली. आणि म्हणून या सगळ्यांचं स्मरण तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी लिहून अभ्यास करून आणलं होतं, अगदी आपल्या कर्मचारी संघटनेचे आपल्या संघटनेचे सदस्य जे गेलेले आहेत
त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण उल्लेख केला आणि खूप चांगल्या प्रकारचं आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याच्याबद्दल आता आपल्याला आणखी एक काम चांगला स्कोप आहे जो मागच्या वर्षभरामध्ये आपण सगळ्या मध्यवर्ती कमिटीने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तो म्हणजे संलग्न संघटना वाढवणं. अतिशय चांगलं काम दांगड साहेब तुम्ही ही सूचना केली आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे सुरू केलं कामाला. आणि आता 3 संघटना आपल्या संलग्न होऊ इच्छितात आणि म्हणून संलग्न संघटनेच्या बाबतीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये ठेवूया की जसं मला म्हणजे मला मध्ये मध्ये ब्रीफ करत राहतात, त्यामुळे मला सगळं माहिती असतं. मी जर आपल्यासमोर वर्षातून 1 वेळ येत असलो तरी महिन्या 2 महिन्यातून जनरली एखादी मिटिंग झाली तुमची की प्रोसिडिंग झालं की गुरु साहेबांना की कोकणे साहेबांना सगळं ब्रीफ करत असतात, काही सूचना घेत असतात. त्यामुळे मी संपर्कामध्ये नेहमी असतो, आपल्या सगळ्यांच्या संपर्कात नसलो तरी सुद्धा. त्यामुळे वर्षभरामध्ये काय चाललंय, काय कुठल्या बाजून संघटना चालू आहे, काय केलं जातं हे सगळं मला माहिती असल्यामुळं तर राहुरी कृषी विद्यापीठाची जी संघटना आहे 3.5 लाख त्यांचे सदस्य आहेत, 3.5 त्यांचं असं म्हणणं आहे की 100 रुपयाप्रमाणे आपण जर का वर्गणी त्यांच्याकडून घेतली तर 3.5 लाख रुपये आपल्याला द्यावे लागतील असंच ना. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की संघटना संलग्न होत असताना 1 टाइम 1000, 2000, 5000 म्हणा किंवा काय आपण सर्वांमध्ये ठरवूया की ते संलग्न होणं जास्त महत्वाचं, त्याच्यातून पैसे किती मिळतात ते जास्त महत्वाचं नाही, अशी भूमिका जर का घेतली तर दुपारच्या सत्रामध्ये आपण आणि मग मोठ्या प्रमाणावर आपल्याला आपण आकडा आपला वाढू शकतो आणि त्याच्या निमित्तानं त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तो संलग्न संघटना कशा वाढवता येतील, जेवढ्या म्हणून काय महाराष्ट्रामध्ये संघटना आहे सेवानिवृत्तांच्या त्याची यादी आपल्याकडे असेलच कदाचित, मग असेल किंवा नसेल तर ती मिळवावी. त्या संघटनेच्या बद्दल एक आपल्या पण एक कोकणेचा तुमच्या नेतृत्वाखाली 5 जणांची कमिटी करा, त्याच्यामध्ये एखादी दुसरी महिला घ्या, तुम्ही पण घेतलं तर त्या सगळ्या संघटना जाणीवपूर्वक भेटूया आणि या संघटनेचं महत्त्व काय आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसचे अधिकारी, अनेक सेवानिवृत्त सचिव या ठिकाणी बसले आहेत, डोबळे साहेबांसारखे त्यांनी ट्रेझरी चालवले ते बसले आहेत. हे सगळे व्हरायटी ऑफ लोक ज्यांनी प्रशासन चालवलेलं आहे हे आहेत, विभागीय आयुक्त आमच्यासारखे आहेत, शेखर गायकवाड आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर मला असं वाटतं की या संघटना आणि त्या संघटनेचा फरक काय आहे हे जर का आपण त्यांना समजावून सांगितलं आणि ज्या पद्धतीनं आमच्या संघटनेकडे सरकार कोर्टात जाण्याची आमच्याकडची तयारी त्याचा आपण करत असलेला अभ्यास मला आठवतं की प्राईम मिनिस्टर आहेत पेन्शन योजनेच्या बद्दलचा एक पत्राचा ड्राफ्ट करायचा होता आणि आपण एक ड्राफ्ट मला दिला की त्याच्यामध्ये वाचला, अभ्यास केल्यानंतर सांगितलं की प्राईम मिनिस्टरला ड्राफ्ट असा चालणार नाही आणि आपण एक खूप सुंदर अशा प्रकारचा ड्राफ्ट प्राईम मिनिस्टरच्या नावाने माझ्या अध्यक्षाच्या स्वाक्षरीने जे काय म्हणजे आता जो 8वा वेतन आयोग नेमलेला आहे तर त्या 8व्या वेतन आयोगामध्ये सेवानिवृत्तांचे प्रश्न, सेवानिवृत्तांची मागणी हे सगळं जोपर्यंत आम्ही मांडणार नाही तोपर्यंत कोण दखल घेणार नाही, बरोबर आहे नाही. जमाना तर आता असा आहे की जो पुढे जाईल, पाठपुरावा करेल, मागेल, भांडेल, आंदोलन करेल, तसंच आंदोलन करण्याचं असं ते काय चालत नाही त्याच्या काळात भाग वेळ असेल, परंतु जो सातत्याने पाठपुरावा करेल, मागे लागेल त्याची कामं होतात. आणि म्हणून अगदी 8व्या वेतन आयोगामध्ये पेन्शनरांचा रोल काय राहील, पेन्शनरांची पेन्शन कशी राहील याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक फार इलॅबोरेटिव्ह रिप्रेझेंटेशन त्यांच्याकडे दिलं आणि त्या पीएमओनं ते जे कमिशन नेमलेलं आहे 8व्या आयोगाचं त्याच्याकडे ते पोहोचण्याची पोच सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. तर अशा पद्धतीने पेन्शनरांचे प्रश्न मांडण्यासाठी हा फोरम चांगला आहे सांगूया आणि सगळ्या संघटना म्हणजे असा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की सेवानिवृत्तांच्या संघटनेमधली सगळ्यात ऍक्टिव्ह सगळ्यात मोठी संघटना ही राज्यस्तरीय कृतीशील सेवक अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना आहे. हा आम्ही जर का पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हे जर का एस्टॅब्लिश करू शकलो तर मग तुम्हाला भविष्यामध्ये मेंबरशिप करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायची गरज पडणार नाही, लोक आपल्याला मेंबरशिप मागायला येतील. अशा पद्धतीनं आपण धोरण घेऊन जर का जायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं खूप चांगलं होईल. आपण सर्वजण तुमच्या पद्धतीने खूपच चांगलं काम करत आहात आणि म्हणून त्याला मी मनापासून आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी चांगली पेन्शन आहे तसं बरोबर आहे, सेवांचे बेनिफिट पण चांगले मिळालेले आहेत, पण आपण पण वर्षभरातून काही 1000 रुपये मेंबरशिप झाले हे मान्य आहे, पण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दरवर्षी आपण आपल्या संघटनेला काही देणगी पण आपण पण दिली पाहिजे. नाही तर तुम्ही मंडळी कुठे ना कुठे देणग्या देतच असतात वर्षभरामध्ये, बरोबर आहे ना. मी यावर्षी माझ्या वतीनं 10,000ची देणगी या संघटनेच्या कामकाजासाठी देईल. तर आपण पण कारण सुट्टी जोपर्यंत आमचं अर्थशास्त्र आणि दांगड साहेबांनी पण त्याचे 10,000 रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे प्रश्न आपले चांगल्या पद्धतीने शिकतात. मी आपल्याला धन्यवाद देऊन पोकळे साहेब की सोशल मीडियाचा सुद्धा वापर आपण आता अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. यूट्यूबचा वापर करतो आहोत, फेसबुकचा वापर करतो आहोत, आमची वेबसाईट आपण तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. मी जे आता बोललो
त्याचं ह्या संघटनेचं महत्त्व काय आहे, ही संघटना वेगळी काय आहे याच्याबद्दल ते एक छानपैकी राईटअप करून त्याचं खूप चांगलं बोलणाऱ्या माणसाच्या मार्फत त्याचं एक रेकॉर्डिंग करून किंवा तो एक रील म्हणून किंवा व्हिडिओ म्हणून जर का आपण टाकला तर तो सेवानिवृत्तीच्यापर्यंत खूप वेगाने पोहोचू शकतो. तर तो पण आपल्याला जे काही यूट्यूब चॅनल आपला आहे, फेसबुक आहे, साईट त्याच्यावर आपण करू शकतो. तर फेसबुक म्हणजे सोशल मीडियाचा वापर हा अलीकडच्या काळामध्ये अपरिहार्य झालेला आहे आणि म्हणून आपण ते करायचा प्रयत्न करूया. खूप मोठ्या प्रमाणात पत्र लिहितात, परिपत्रक तुम्हाला सगळ्यांना अपडेट करायचा प्रयत्न करतात, फोकस आहे. सतत परिपत्रक लिहितील, पत्र पाठवतील अतिशय सविस्तरपणे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आपलं एक चांगला निर्णय करतायत की नियमावली करायची म्हणून आपल्यासमोर प्रपोज केलेला आहे त्यांनी. म्हणजे काही वाद झाले होते, आजही एक नाशिकमध्ये वाद नव्याने निर्माण झालेला आहे आणि म्हणून असे वादच भविष्यामध्ये निर्माण होणार नाहीत. यासाठी जेव्हा आम्ही संघटना मोठी करायचा विचार करतो, आम्ही जेव्हा लाखापर्यंत जायचा विचार करतो, आम्ही जर का राज्याची सगळ्यात महत्त्वपूर्ण सेवानिवृत्ताची संघटना म्हणून तिच्यावर बघतो आहोत, तर आमची नियमावली असलीच पाहिजे. वाद झाला तर ते नियमावलीच्या अंतर्गत तो सोडवता आला पाहिजे, मिटवता आला पाहिजे. आज आम्हाला मध्यवर्ती कमिटीला याच्यावर काम करावं लागतं, मग माझ्यापर्यंत विषय येतो. तसं न येता सगळ्या प्रकार आता आपल्याला 22 पासून गेल्या 4 वर्षामध्ये माहिती झाली की कशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. त्याच्या आधारावर आपली सेवा एक नियमावली तयार केली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाता येऊ शकतं. मगाशी खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला या ठिकाणी की आपल्याकडे जे काही सेविंग आपल्याला सेवानिवृत्तांना मिळतं, म्हणजे हा मुद्दा या ठिकाणी फ्लॅग करू इच्छितो की आपल्याला जे काही सेवानिवृत्तीनंतर जे काही लाभ मिळालेले आहेत, कम्युनिकेशन लिव्ह पासून ते सगळे, तर त्याच्यामधून आम्ही जे काही सेविंग करतो, तर आजही मला खूप त्या सर्व्हिसेसमध्ये अधिकारी मला माहिती आहेत की जे बँकेच्या पलीकडे अजूनही त्यांनी कुठं सेविंगच नाही केलं. म्हणजे 3.5-4% किंवा 5%च्या पुढे कुठल्याही बँकामध्ये तुम्ही अगदी सरकारी बँकामध्ये गेला किंवा अर्बन कॉपरेटिव्ह बँकामध्ये गेला तरी. त्यामुळं आज आपल्याला कल्पना आहे की इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही कमीत कमी दरवर्षी 6% वाढते. 6% महागाई वाढते. आम्ही जे काही सेविंग केलेलं आहे, समजा सेवानिवृत्तीच्या साठी 10 वर्षामध्ये तुम्हाला मिळालेले 1 कोटी रुपये, समजा 1 कोटी मिळतच नाही, मला 50 लाख म्हणून चालू, तर 50 लाखाची व्हॅल्यू ही दरवर्षी 6% कमी होते. मित्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 6%, 6 48, 7 वर्षामध्ये तुमची जे 50 लाखाची व्हॅल्यू 0 होते. म्हणजे 50 लाखामध्ये तुम्ही 7 वर्षानंतर काहीही खरेदी करू शकत नाही. बरोबर आहे मी बोलतोय ते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की आमचं सेव्हिंग जे आहे ते 12% वाढलं पाहिजे दरवर्षी. आम्हाला जर 12% रिटर्न मिळाले तर 6%चं इन्फ्लेशन बीट करून तुमची इन्व्हेस्टमेंट 6% वाढेल दरवर्षी. आणि म्हणून आम्ही 12% मिनिमम रिटर्न मिळालं पुढे साहेब तरच तुमच्याकडे असलेली 50 लाख 75 लाखाची व्हॅल्यू 75 लाखाला त्या भाषेमध्ये सुद्धा. आणि म्हणून आमच्या इन्व्हेस्टमेंट आपण जरा रिचेक करण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे ना की आम्ही कुठं पैसे इन्व्हेस्टमेंट केले, बरे 10 लाख असू दे नाहीतर 1 कोटी असू दे, तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केलं आहे तुम्ही चेक करण्याची आवश्यकता आहे. आणि रिटर्न चांगले कसे मिळतील, वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यामध्ये, ते पण तुम्ही बघण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून खूप वैयक्तिक प्रश्न मागच्या वर्षी आपण चर्चा केली होती की वैयक्तिक प्रश्न पण आपण सोडवले पाहिजे. आणि मला खूप आनंद झाला की यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक पक्ष आपण मिटवले. ते वैयक्तिक प्रश्न ज्यांचे मिटवले त्यांनी पण आपल्या संघटनेला चांगली मदत केलेली आहे. आणि वैयक्तिक प्रश्न पण आपण मोठ्या प्रमाणावर भविष्यामध्ये करूया. आणि मग अशी शेखर गायकवाड साहेब बोलत होते असताना जायची गडबड असल्यामुळं ते खूप शॉर्टमध्ये बोलून गेले, तर शेखर गायकवाडांच्या इतका चांगला वक्ता आपल्याला कोणी मिळाला नसता. पुन्हा त्या वगैरे खास मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, काय गावात सरकारी सातबारा या कार्यक्रमाचा जो पहिला कार्यक्रम स्टँडअप कॉमेडीचा कार्यक्रम झाला होता सारखीच्या सभागृहामध्ये. खचाखच सभागृह भरवतं, 2-2.5 तास कोणी उठलंही नव्हते. इतकं सुंदर त्यांनी विवेचन केलं होतं. त्याच्यातले काय किस्से तुम्हाला त्यांनी इथं सांगितले. आणि त्यांना सांगितले की अनेक वक्त्यांनी सांगितले की वपू कार्यांच्या नंतर इतक्या मार्मिकपणे आणि कॉमेडीच्या पद्धतीनं विषय लोकांच्या समोर मांडणारा हा पहिला वक्ता इतक्या वर्षानंतर पाहायला मिळाला असं जाणकारांनी सांगितलं. आणि त्यांनी असं सुचवलं की याचा एक पहिला जाहीर कार्यक्रम हे बालगंधर्वमध्ये व्हायला पाहिजे स्टँडअप कॉमेडीचा. आणि स्टँडअप कॉमेडी म्हणून
शासकीय याच्यावर भाष्य करणारा महाराष्ट्रामध्ये खूप नावारूपाला येऊ शकतो असे शेखर गायकवाड फार थोडक्यामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याच्या बोलण्यावर ना त्याच्यावर माझ्या असं लक्षात आलं की सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑल डिपार्टमेंट एक मंत्रालयामध्ये एक डिपार्टमेंट का असू नये. तुम्ही आम्ही पुन्हा आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे म्हटलं की किती नागदुऱ्या काढाव्या लागतात. बरोबर आहे ना. सामान्य माणूस आल्यानंतर ज्या नागदुऱ्या काढाव्या लागतात आपल्यासमोर त्यांना त्याच आपल्याला आता कराव्या लागतात. बरोबर आहे ना. आणि म्हणून सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जर काही सेवानिवृत्तीच्या प्रश्नाच्या बद्दलचं डिपार्टमेंट आहे तर महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा म्हणजे जेडीच्या अंडर सेवानिवृत्तांचे सगळ्यांचेच प्रश्न त्या प्रश्नाची सोडवणूक करणारं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत काही लोकांच्या तर त्याची जबाबदारी कमीत कमी एक सेक्रेटरी आणि एक डेप्युटी सेक्रेटरी त्याच्या खालचा एक डेस्क झाला कमीत कमी तर भोंग्याला शिवायला आपल्याला एक हाताचा माणूस सगळ्या सेवानिवृत्तांसाठी मिळू शकतो. आणि म्हणून तो या ठिकाणी व्हायला पाहिजे ही मागणी आपल्या लेखन कार्डवर करूया. आणि मला खात्री आहे की ही मागणी जर का आपण मान्य करून घेतली तर आमची संघटना वाढण्यासाठी आणखी काय करायची गरज पडणार नाही हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणून हे आपल्याला करायचा प्रयत्न केला पाहिजे. एक चांगला मुद्दा मगाशी शेखर गायकवाडने सांगितला, सरकारने पण सांगितला, ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांच्यासाठी सेवानिवृत्तीपूर्वी एक सेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत ऑर्गनाईज केलं जातं की सेवानिवृत्तीचं तुमचं सेवन तुम्ही कसं केलं पाहिजे, सेवानिवृत्तीनंतर तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे आणि तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं लाईफ सुखकर व्हायचं असेल तर तुम्हाला काय काय गोष्टी करायला पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची टीम येते. इथं प्रत्येक शहरामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये नागपूरमध्ये कार्यक्रम ऑर्गनाईज करते आणि दिवसभराचा असतं जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. तुमच्या कविता संग्रहाला पण मी मनापासून कविता संग्रह तुमचं पुस्तक आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा आजचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. दुपारच्या जनरल बॉडीमध्ये आपण आणखी सविस्तरपणे चर्चा करू. आजचा दुपारची जनरल बॉडीची बैठक संपोपर्यंत मी या कार्यक्रमावर थांबणार आहे आपल्याला जाहीर करू इच्छितो. किती वाजलेले आहेत? खूप विलंब झाला. 2 वाजून गेले, 2:30 वाजलेले आहेत. जालना जिल्ह्यामार्फत 5,000 रुपये वार्षिक म्हणजे देणगी म्हणून संघटनेसाठी दिलेले आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. खूप जास्त वेळ बोललो आपण. दुपारचं सत्र आपण सगळेच प्रयत्न करून कमीत कमी वेळा संपवायचा प्रयत्न करू म्हणजे शेवट जरी वेळेत झाला तरी गोड शेवट झाला असं म्हणता येईल. आपण सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. मध्यवर्ती समिती त्याला मदत करणारे सगळे हात सगळे व्यक्ती यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.